श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले चौथे पर्व पवलोम पर्व वाचायला सुरुवात करूया. लोमहर्षणाचा पुत्र उग्रश्रवा सौती पुराणिक नैमिषारण्यामध्ये कुलपती शौनक ऋषींच्या 12 वार्षिक सत्रामध्ये जमलेल्या ऋषींच्या समीप आला. पुराणांचे ज्याने संपूर्ण अवलोकन केलेले होते अशा त्या पौराणिक सौतीने सत्रातील ऋषींना अभिवादन केले आणि काय श्रवण करण्याची आपली इच्छा आहे, मी कशाचे कथन करू असे त्यांनी विचारले. ऋषी म्हणाले सौतीला, हे लोमहर्षण पुत्रा, शौनक मुनी परत आल्यानंतर कोणत्या कथा ऐकण्याची आम्हाला इच्छा आहे हे आम्ही तुला सांगू. तुझे भाषण श्रवण करण्याची आम्हाला फार इच्छा आहे. कथा सांगण्याचा योग्य समय प्राप्त झाल्यानंतर तू आम्हाला तुला माहीत असलेल्या कथा सांग. भगवान कुलपती शौनक यावेळी अग्निशाळेमध्ये बसलेले आहेत. देव आणि असुर यांच्या कथा तसेच मानवांच्या, नागांच्या आणि गंधर्वांच्या कथा त्यांना पूर्णपणे ज्ञात आहेत. जन्मेजयाने आरंभिलेल्या सत्रामध्ये ते प्रमुख आहेत. विद्वान कुलपती दक्ष, प्रतस्थ, प्रज्ञावंत, कर्मकांडात व ज्ञानकांडात पारंगत, सत्यवादी, मनसंयमी, तपस्वी आणि व्रताचे अखंड पालन करणारे शौनक ऋषी आम्हा सर्वांना आदरणीय असल्यामुळे ते येईपर्यंत तू थांबावे. ते आल्यानंतर आपल्या परमपवित्र आसनावर बसतील आणि नंतर ते द्विजश्रेष्ठ तुला सांगतील त्याप्रमाणे आख्यानांचे कथन तू करावे. सौती म्हणाला, ठीक आहे. कुलपती शौनक येथे येऊन आसनावर बसल्यानंतर त्यांनी मला विचारले, म्हणजे अनेक आख्यायिकांशी संबद्ध असलेल्या कथांचे मी कथन करीन. नंतर विप्रश्रेष्ठ शौनक मुनी सर्व क्रिया यथासांग पार पाडून आणि वाणीच्या योगाने देवांना व उदकाच्या योगाने पितरांना संतुष्ट करून या यज्ञमंडपात व्रताचे आचरण करणारे सिद्ध ब्रह्मर्षी आपल्या आसनावर सौती समवेत सुखाने बसले होते त्या यज्ञमंडपात आले आणि त्या यज्ञमंडपात बसलेल्या ऋत्विजांच्या आणि सदस्यांच्या समाजामध्ये जाऊन बसल्यावर कुलपती शौनक पुढे म्हणाले, हे लोमहर्षण पुत्रा सौते, तुझ्या पित्याने पूर्वी सर्व पुरावृत्तांचे ज्ञान प्राप्त करून घेतले होते. त्याच्याप्रमाणे तू सुद्धा त्या सर्वांचे अध्ययन करीत आहेस ना. पुराणामध्ये प्रज्ञावंत पुरुषांचे आदिवंश आणि त्यांच्या दिव्यकथा यांचा समावेश झालेला असतो. या दिव्यकथा आम्ही तुझ्या पित्याच्या तोंडून पूर्वी ऐकल्या होत्या. यांच्यापैकी प्रथम भृगु ऋषींच्या वंशाची हकीकत ऐकण्याची माझी इच्छा आहे. म्हणून हीच कथा तू प्रथम सांग. तुझ्या तोंडून ही कथा ऐकण्यास आम्ही सर्वथा पात्र आहोत. सौती म्हणाला, महानुभाव द्विजश्रेष्ठ वैशंपायन इत्यादींनी पूर्वी ज्यांचे परिपूर्ण अध्ययन केले आणि ज्यांचे कथन इतरांना केले, तसेच माझ्या स्वतःच्या पित्याने ज्यांचे अध्ययन केले आणि त्यांच्यापासून मी देखील ज्यांचे उत्कृष्ट अध्ययन केले आहे ते आपण प्रथम ऐका. हे भृगुपुत्र, भृगुमुनींचा वंश सर्व वंशामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून
तो ऋषींना, मरुद्गणांना आणि इंद्रादी सर्व देवांना आदरणीय आहे. म्हणून हे महर्षे, या भार्गव वंशाची हकीकत पुराणातील उपोद्घातासह मी आपणास प्रथम सांगतो. भगवान भृगु महर्षी स्वयंभू ब्रह्मदेवाचे पुत्र होत. वरुणाने आरंभिलेल्या यज्ञामध्ये ब्रह्मदेवाच्या प्रेरणेमुळे अग्नीपासून त्यांची उत्पत्ती झाली असे आमच्या ऐकिवात आहे. भृगु महर्षींचा पुत्र भार्गव होय. या च्यवन भार्गव या नावाने प्रसिद्ध होता. पित्याचा तो अतिशय लाडका होता. च्यवन भार्गवाचा पुत्र प्रमती नावाचा होता. हा धर्मशील होता. प्रमतीला घृताची नामक अप्सरेपासून जो पुत्र झाला त्याचे नाव रुरु. या रुरुला प्रमद्वरेपासून शुनक नावाचा पुत्र झाला. हा शुनक वेदविद्येमध्ये पारंगत असून धर्मात्मा होता. तो आपला प्राचीन पूर्वज होता. तो खडतर तपश्चर्या करणारा, कीर्तिमंत, सर्व विद्यामध्ये पारंगत, श्रेष्ठ ब्रह्मवादी, धार्मिक, सत्यवादी, मनसंयमी आणि मिताहारी होता. शौनक म्हणाले, सूतपुत्रा, महात्मा भार्गव ऋषींच्या पुत्राचे च्यवन भार्गव असे नाव कोणत्या कारणामुळे पडले ते आम्हाला सांग. सौती म्हणाला, पुलोमा नावाची महर्षी भृगूंची पत्नी होती. ती ऋषींची फार आवडती होती. तिला भृगु ऋषींपासून गर्भ राहिला. भृगु ऋषींप्रमाणेच शीलवती असलेल्या या पुलोमाच्या ठायी भृगु ऋषींपासून गर्भ राहिल्यावर धार्मिकतामध्ये श्रेष्ठ असलेले ते महर्षी एकदा स्नानासाठी आश्रमातून बाहेर गेले असता त्या आश्रमात पुलोमा नावाचा एक राक्षस आला. आश्रमात शिरताच त्या राक्षसाला भृगु ऋषींची रूपवती भार्या दिसली आणि तो कामातुर झाला, बेचैन झाला. आश्रमात आलेल्या त्या राक्षसाचे सौंदर्यशालिनी पुलोमेने वनातील फळांनी आणि कंदमुळांनी आदरातिथ्य केले. तिला पाहताच तो राक्षस हर्षनिर्भर होऊन मदन संतप्त झाला आणि त्या रूपवतीचे हरण करावे असा विचार त्याच्या मनात आला. त्या पवित्र साध्वीचे हरण करण्याची इच्छा करणारा तो राक्षस मोठ्या हर्षाने माझे कार्य झाले असे म्हणाला. वस्तुतः त्या राक्षसाने पूर्वी तिला मनाने वरले होते, पण तिच्या पित्याने नंतर तिला शास्त्रविधीप्रमाणे भृगु महर्षींना विवाहात अर्पण केली. त्या राक्षसाच्या मनात हे शल्य कायमचे राहिले होते. त्यामुळे तिला पळवून नेण्यास हीच वेळ अनुकूल आहे असे त्याच्या मनाने पक्केपणी घेतले. एवढ्यात होमशाळेमध्ये प्रज्वलित झालेला अग्नी त्याच्या दृष्टीस पडला आणि त्या प्रज्वलित अग्नीला पुलोमा राक्षसाने विचारले, हे अग्ने, तू देवांचे मुख आहेस, खरे काय ते मला सांग. ही सुंदर स्त्री पूर्वी मी मनाने वरली होती, पण असत्य वर्तन करणाऱ्या तिच्या पित्याने तिला मागाहून भृगु ऋषींना अर्पण केली. तेव्हाही आम्हा दोघांपैकी खरी भार्या कोणाची? यावेळी भृगूची भार्या असलेली ती मुळात जर माझीच भार्या असेल तर मला खरे काय ते सांग. हिचे मी आश्रमातून अपहरण करू इच्छितो. मुळात हिला मी वरलेली असताना ही भृगु ऋषींची पत्नी झाली. त्यामुळे उत्पन्न झालेला क्रोध माझ्या मनाला अजून तसाच जाळत राहिला आहे. आज आपण इथे थांबूया. याचा पुढचा भाग उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.